डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या उपस्थितीत अंबड येथे भगवान गौतम बुद्ध मूर्ती अनावरण, ध्वजवंदना, बोर्ड अनावरण व रॅलीचे आयोजन. राजेगाव तालुका घनसंगी येथे सायंकाळी धम्म परिषद तर दुपारी उडान कंडारी येथे तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे अनावरण. अंबड शहरातील महात्मा फुले नगर येथे ज्ञानभूमीत गौतम बुद्धाच्या मूर्तीचे अनावरण, बोर्डाचे उद्घाटन, पंचशील ध्वजारोहण करून समता सैनिक दलाच्या वतीनं मानवंदना देण्यात आली. या कार्यक्रमासाठी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर तसेच पूज्य भंते राजरतन थेरो उपस्थित होते. कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा जालना जिल्हा अध्यक्ष महेंद्र बनकर साहेब तसेच जिल्हा, तालुका व शहरातील भारतीय बौद्ध महासभेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात मारवाडी युवा मंचचे प्रदेशाध्यक्ष कैलास राठी, प्रभाग क्रमांक 2च्या नगरसेविका सविताताई कुलकर्णी, वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्हाचे नेते सतीश खरात, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी गाडेकर, तालुका अध्यक्ष येडे अँड आशाताई गाडेकर, वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याचे नेते सुभाष ससाने, किशोर तुपे, वंचित बहुजन आघाडीच्या तालुका अध्यक्षा तसेच ज्योतिताई खरात यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. भिक्खू संघ, बुद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येनं नागरिकांची या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. सायंकाळी घनसंगी तालुक्यातील राजेगाव येथे धम्म परिषद आयोजित करण्यात आली आहे. तत्पूर्वी आज दिनांक 15 मार्च 2026 रोजी सकाळी अंबड शहरात मान्यवराचे आगमन झाले. आगमनानंतर सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि तेथून भव्य रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक, अंबड बसस्थानक मार्गे पुढे जात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर महात्मा फुले नगर येथील ज्ञानभूमी येथे भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे अनावरण, बोर्डाचे उद्घाटन, पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. तसेच पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी समता सैनिक दलाच्या वतीनं डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमात बौद्ध समाजातील उपासक उपासिका, भिक्खू संघ तसेच नागरिकांचा मोठा सहभाग दिसून आला आणि कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. पंचशील ध्वजाचा, बौद्ध धम्माचा, भारतीय बौद्ध महासभेचा, समता सैनिक दलाचा, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सम्राटाचे सम्राट अशोक, बहुजनांचे सर्व महापुरुष त्यांना देखील मी वंदन करतो. उपस्थित असलेले आदरणीय भंते राजरत्न महाथेरो यांना देखील वंदन करतो. भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, जालना जिल्हा तसेच अंबड येथील भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, विविध संघटनेचे पदाधिकारी, वंचित बहुजन आघाडी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले समता सैनिक दल, त्यांचं मी अभिनंदन करतो. एवढ्या उन्हामध्ये देखील ते उभे होते. शिस्त काय चीज आहे हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. नव्याने निवडून आलेले नगरसेवक, नगरसेविका वगैरे त्यांचं देखील मी अभिनंदन करतो. मेन कार्यक्रम मला वाटतं राजेगाव तेथे आहे, तेथे मी सविस्तर बोलतो. ज्ञानभूमी, बरोबर, ज्ञानभूमीमध्ये येऊन उद्घाटन करत असताना
3-3.5 एकरचा हा परिसर आहे. निसर्गाने परिपूर्ण भरलेला आहे. बाजूला डोंगर आहे. भगवान गौतम बुद्धाची प्रतिमेचं अनावरण झालेलं आहे. मोठी प्रतिमा आहे. ही ज्ञानभूमी ही नावाप्रमाणे व्हावी असं मी तुम्हाला आपल्याला सांगितलं. ज्ञानाचा प्रसार व्हावा या भूमीमधून. लायब्ररी आहे, ती लायब्ररी देखील अत्याधुनिक करा. येणाऱ्या काळामध्ये सर्व जाती धर्माची मुलं इथे येऊन शिकतील, इथे वाचन करतील. या अभ्यासिकेमधून बाबा काही अधिकारी घडतील. कॉम्पिटेटिव्ह एक्झामची मुलांना तिथे बसवा. त्याचे प्रशिक्षण वर्ग इथे सुरू करा येणाऱ्या काळामध्ये, की जेणेकरून जे नाव दिलेलं आहे ज्ञानभूमी, ते ज्ञानभूमी हे नाव सार्थक ठरेल असं मला वाटतं. उन्हाळा आहे. जून महिन्यामध्ये पावसाळा सुरू होईल. पदाधिकाऱ्यांना सांगू इच्छितो, झाडाचं प्लांटेशन करायचं. झाडं लावा, मोठी मोठी झाडं लावा. 5-1 वर्षामध्ये मोठे होतील. एकदम छाया येईल, सावली येईल. संपूर्ण हा परिसर आहे हा चांगल्यापैकी एखाद्या आर्किटेक्टला दाखवून बघा तो कशा प्रकारे त्याची आखणी करता येईल. हा आर्किटेक्ट तुम्हाला, लँडस्केप आर्किटेक्ट तुम्हाला दाखवू शकतो. त्या माध्यमातून मग मोठी झाडं लावून, बगीचा इथे लावून हा संपूर्ण परिसर येथील अंबड या रहिवाशांसाठी एक चांगल्यापैकी ठिकाण, बसण्याचं ठिकाण, आरोग्याचं ठिकाण, जिथे झाडं असतील, ऑक्सिजन मिळेल, अशा प्रकारचं ठिकाण तुम्ही बनवण्याचा प्रयत्न करावा. आनंद वाटला याचा सगळ्याचा गोष्टीचा. आणि अपेक्षा करतो येणाऱ्या काळामध्ये की या भूमीचं चांगल्या प्रकारे युटिलायझेशन होईल. मग त्याच्यासाठी सरकारी फंड असेल तो सरकारी फंड अवेलेबल असेल तो बघा. त्या माध्यमामधून ही भूमी, अंबड भूमी, अंबड येथील ही ज्ञानभूमी एक पर्यटनाचं केंद्र या शहरवासियांसाठी होईल ही मी अपेक्षा करतो. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. संध्याकाळच्या मीटिंगमध्ये, अधिवेशनामध्ये मी सविस्तर सगळ्या गोष्टीवरती बोलेल. येथे एवढंच मी माझ्या वाणीला विराम देतो. जय भीम, जय संविधान.